ॲडव्हान्स संघ बघा विनंतीशील बघा पहिल्या इनिंग्समध्ये आपण फिल्डिंग करताना पाहतोय हौशी नांदगाव हा संघ फिल्डिंग करत असताना तर एका बाजूला ॲडव्हान्स संघ असणार आहे बॅटिंग करण्यासाठी. परंतु विनंतीशील बघा फिल्डिंग करण्याच्या संघासाठी आपण 20 मिनिटं देतो 4 षटकांसाठी. तर बॅटरला सुद्धा आपण 1 मिनिटाचा काळ देतो. 1 मिनिटामध्ये तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं. बॅटर आउट होईल तर तिसऱ्या क्रमांकावर चौथा क्रमांक जो बॅटर आहे त्यांनी लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं. 30 सेकंडच्या बाहेर निघण्याच्या अगोदर तुमचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. चला ना ॲडव्हान्स संघ जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा कॉल आहे. बॅटर लगेच पाठवा प्लीज. बघा आज कित्येक वर्षानंतर आज इंट्रोडक्शन आहेत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर कांती लेजेंडरी खेळाडू नांदगाव संघाने नक्कीच पूर्ण जीवनभर क्रिकेट खेळलाय आणि आज ते इंट्रोडक्शन असतील मैदानाच्या आतमध्ये हौशी नांदगाव या संघासाठी. पहिला गोलंदाज स्मिथ सज्ज झालाय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. एका बाजूला राज आणि दुसऱ्या बाजूला बॅटर जर पाहिलं गेलं तर भाविक असे 2 सलामी बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. मागील सामना घरात मराठा वॉरियर्स या संघाने विजय झाला. सातवाडी संघ जरा सामन्याला सुरुवात होते. पहिला गोलंदाज स्मिथ आला. स्ट्राईकवर भाविक आहे. नॉन स्ट्राईकवर राज आहे. पहिला चेंडू पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न राहिला होता परंतु चेंडू निथावलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली गोलंदाज स्मिथच्या माध्यमातून. पाहू शकाल शॉट्स कॉलेजला खेळाडू आहे. चोडला फील्ड करतो. एक सिंगल धाव नक्कीच झाली आहे. 2 चेंडू एक धाव नक्कीच फलकावर लगावली गेली. आणखी पाहू शकाल पूर्णपणे अप्रतिम दर्जाची स्पर्धा ओवी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केली गेली. युनिट एकता कप जावेद लुलाना सर असतील, एनुद्दीन सय्यद साहेब असतील, तेजेंद्र सिंग साहेब, कल्पेश वरैया असतील, वनीस पटेल, सनी सिंग, राजेंद्र माने त्यांची पूर्ण टीम खूप चांगलं काम करते. ओवी ग्रुप पूर्ण ग्रुप चांगलं काम करतं. युनिटी आहे आणि एकता कप इकडे ठेवल्या गेल्या आणि एकता दाखवत आहेत. सर्व धर्म समभाव असणारी स्पर्धा आपण पाहतोय. मुन्ना शेख, जाकीर खान, सोहेल शेख खूप चांगलं काम करतात. आमचे व्हॉलंटियर्स तसंच न्यूज रिपोर्टर अर्पिता तिवारी सगळ्यात भारी खूप चांगलं काम ती सुद्धा करते. यस अनटोल्ड इंस्टाग्राम चॅनल आपण पाहतोय. खूप चांगलं पेज आहे. आपण फॉलो करा त्या पेजला. खूप चांगले व्हिडिओज आपण पाहू शकाल. बॅटची कड लगावली गेली. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे. थोडासा डॉमिनेट केला. आउटफील्ड खूप वेगवान आहे. चेंडू खूप वेगाने बाउंड्रीच्या जवळ निघून जातो. आलाय चौकार 4 धावा. नक्की एस अनटोल्ड आपण इंस्टाग्राम पेज बद्दल चर्चा करतो. या स्पर्धेचे खूप चांगले व्हिडिओज आपण पाहिले. मांडेवाऱ्याची इंटरव्ह्यूज असतील
तसंच पूर्ण ग्राउंडचा आराखडा त्याच्या माध्यमातून गेला गेला. खूप चांगले व्हिडिओ क्रिएटर आहेत सुजल जोशी आणि अफरोज खान खूप चांगले इंटरव्ह्यूज घेत आहेत. अफरोज म्हणजे प्रत्येक दिवशी खूप चांगलं काम करते आणि येणाऱ्या काळामध्ये हे चॅनल खूप मोठं होणार आहे. अफरोज खान खूप चांगली मेहनत करते, त्याचा आपण कौतुक करूया, धन्यवाद करूया अवी ग्रुपच्या माध्यमातून. आणि महिलांचा साथ असणं खूप गरजेचं आहे आणि लेडी लक म्हणावं लागेल. एक तर कपला लगावलं गेलं आहे आणि महिलांचा नक्कीच काल सुद्धा खूप चांगला काम लाभ राहिला या स्पर्धेमध्ये. त्याचे शुभस्ते पण मॅडमचा पुरस्कार दिला, त्याचे शुभस्ते पण टॉस सुद्धा केले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. इन आउटचा फटका डीप मध्ये खेळाडू आहे आणि यावेळेस झेल सोडलं गेलं. खेळाडूच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर शुभम तिकडे होते. नाव शुभम आहे पण तू काम थोडंसं अशुभ केलं असं म्हणावं लागेल. चौकारानंतर हा झेल टिपण्याची संधी होती, राजला माघारी पाठवण्याची संधी होती, परंतु चुकी झाली आहे शुभम कडून. 10-6 5 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू पहिला षटक मार्गस्थ आहे. थोडासा नक्की थांबले गेले गोलंदाज प्रत्येक गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतील. कुणाल पेनकर बॉलिंग अँड पंच त्यांनी डेड बॉल नक्कीच घोषित केला. फलक 6 बसते उडली. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला षटक मार्गस्थ आहे. लीलावती क्वेश्चन मिस्टर प्रशांत याचा पण धन्यवाद करूया. खूप चांगली एलईडी लगावली गेली त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये. यावेळेस बैठक खेळलाय, मागील पाय वाकवला, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट रिझर्व्ह मध्ये. 1 बाउन्स सीमारेषा पार आलाय. युनिट एकता कप चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहू शकाल अंबे साऊंड आपण कौतुक करूया. कविश व्यास अप्रतिम बेस ते देत आहेत आणि कविशला सुद्धा बेस पसंत आहे. काम चांगलं काम ते करतात. विश नेटवर्कची पूर्ण टीम, विश्वास पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगलं काम करते. गल्फ रिटर्न असतील मनीष निजाई, कॅमेरामॅन राज निजाई 10-14, तसंच हार्दिक आरेकर, मंथन गावड, खूप चांगलं काम त्यांनी केलं. माणूस सुद्धा चांगलं काम करून गेले आहेत मागील 2 दिवसामध्ये. जेबी पॅनलचे पंच आहेत अजीम अब्दुल असर असतील, नदीम शाह, संजीव पाटील, कुणाल पेनकर आणि शाहिद मोमीन हे 5 पंच पण पाहिली या स्पर्धेमध्ये. जाकीर खान एक अप्रतिम खेळाडू पंच आहेत, परंतु पाहू शकाल आमच्या व्हॉलंटियर्स आणि आमच्या कमिटीमध्ये आहेत, चांगलं काम ते करतायत. बघा या इनिंग्स नंतर किंवा या सामन्यानंतर लगेचच आपण चुना मारून घ्यायचा खेळपट्टीवर, ही दक्षता घ्या. जाकीर आणि मुन्ना आणि सोहेल. दहा धावा फरक. नवीन गोलंदाज दुर्गेश आला. दुर्गेचा पहिला चेंडू बॅटचीकडे नक्कीच तगावली गेली होती. विकेट किपर थोडासा बाजूला निघाले, मला वाटतं लेग स्टंपवर आले होते आणि पहिला चेंडू डॉट आला. संधी निर्माण झाली होती पण तो संधीचं सोनं करता आला नाहीये. डॉट बॉलने सुरुवात केली आहे दुर्गेशने. श्वान सुद्धा वेळेस मैदानाच्या आतमध्ये फेरफटका करतायत, सामन्याचा आनंद घेत आहेत. खेळाडूंची पसंती खेळाडू असतात त्यांचे सुद्धा. आणि पाहू शकाल जेवढे प्रेक्षक इकडे पोहोचले प्रत्येक प्रेक्षकाचं आपण सहज स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला पटका सुरेख खेळला मिड विकेटला. खेळाडू आहे, अप्रतिम झेल टिपला गेला. विघ्नेशच्या माध्यमातून पहिला गडी बाद झालाय. राज बॅक टू डगआउट. धन्यवाद. सातपाटीकर सिद्धार्थ तामोर यांचाच वाढदिवस आहे, त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. सिद्धार्थ, वाढदिवस खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. मृदुल पाटील आलाय, एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. त्यांनी एडवन गाभासाठी खूप वर्ष क्रिकेट खेळतोय, परंतु पाहू शकाल ऑल इंडिया ओपन जेव्हा स्पर्धा असतील किंवा ऑल इंडिया आयकॉन या खेळाडूची मागणी असते. एक अप्रतिम दर्जेदार गोलंदाज आणि फलंदाज आहे.
तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिसऱ्या क्रमांकावर 10वर पहिला गडी बाद झाला आणि जिग्नेशने खूप सुरेख झेल टिपला डीप मिड विकेटला. अजून एक चांगला चेंडू. वा, विकेट किपर थोडंसं जगल करतो पण चेंडूला गॅदर केलं. यष्टीच्या मागे पाहू शकाल यष्टीक्षक ऋषी आहेत. ऋषी हा नाव जेव्हा जेव्हा आपण ऐकतो नक्कीच अजय देवगणची पिक्चरची आठवण ऋषी. नक्की आम्ही मुख्य व्यासपीठावर महिला येतात. महिलांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यम. वेलकम. प्रत्येक महिलांचं आपण स्वागत करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. टॅप केला गेला. शॉर्ट गलीमध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केला जाईल. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केलं जाते. एकीने धफड पुढे सहसा होते. दौसकी धफडकावर तब्बल 11. नेल्सन आकडा पाहू शकाल. धफका लगावल्या गेल्या 11वर 1. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. दुर्गेशने पूर्णपणे कमबॅक केलं. मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकारला होता. या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे. पुढील चेंडू घेऊन प्रतिदा गोलंदाज. पॉवर प्लेचा दुसरा षटक मार्गस्थ आहे. ऑफ साईडला फटका जर खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. डीप स्वीपर कवर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिकडे आले. चेंडूला फील्ड करतात. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एकेरीतपणे समाधान नक्कीच मानावं लागेल. धपळक 1 पुढे सरसावते 12 अंकावर. एक गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करतो आई आशापूर एडबन संघ. तर एका बाजूला जर पाहिलं गेलं तर हौशी नांदगाव संघ आहे. शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे या षटकामधला. पाहू शकाल गोलंदाज गोलंदाज दुर्गेशने काय सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत. अंतिम चेंडू ऑन साईडला फटका खेळा. खेळाडू चेंडूला फील्ड करतो. फंबल झाला. या 3 परत 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. 9-1 पुढे सरसावते 13 अंकावर. 2 षटकाचा खेळ संपला गेला. लगेच पाहू शकाल एडवनची कुलदैवत त्याचं संकेत कविश व्यास करतायत. डिस्क जॉकी एडवनचा डगआउट पाहू शकाल दर्शवलं गेलं. आमचे कॅमेरामॅन हार्दिक आरेकर. कमी वयामध्ये या कॅमेरामॅनने खूप चांगलं काम केलं. महाराष्ट्र बाहेर सुद्धा जाऊन खूप चांगलं काम केलंय आणि खूप मोठी इंजुरी झाली होती लाईव्ह इव्हेंटमध्येच, परंतु त्या इंजुरीनंतर चांगला त्यांनी कमबॅक केलाय. आरुष आलाय. आयुषचा पहिला चेंडू मुरदुले फटका सुरेख खेळलाय. ऑफ साईडला चेंडू सहज सीमारेच्या पार आलाय. चौकार. 4 धावा. ऑफच्या बाहेर होता पण कौशिकल पॉपिंगचा खूप चांगला असतं उपयोग केला. मागे जाऊन हा फटका खेळला गेला. चौकार नक्कीच झाला. 9-4 पुढे सहसा होते 17 अंक. 17. 2.1 चेंडू 17वर 1. यावेळेस ऑन साईडला फटका खेळला. खेळाडू तिकडे आले होते. झेल टिपण्यामध्ये अयशस्वी राहिले. स्मिथ तिकडे होते. एक सिंगल धाव परिपूर्ण केली. धावफलक 1 पुढे सहसा 18 अंकावर. धावा. 1 गडी बाद. गुलीमाकवर आयुष आला. स्ट्राईकवर भाविक आहेत. यावेळी वाह काय फटका अप्रतिम. ऑफिसच्या बाहेर शफल झाले. तदनंतर स्लॉक स्लिप केलं गेलं आणि पाहू चेंडूला पाठवून दिला. असं सीमर शपार आलाय. ओबी ग्रुप चौकार. 4 धावा. गोलंदाज आयुषला चर्चा करतायत. 9-22. 1 गडी बाद. 2.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. तिसरं बघा 8 मिनिटाचा कालावधी. 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 9 चेंडू टाकायचे. लक्षात घ्या.
4 षटकं 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे. पुढे सजावून खेळला, फटका उंच गेला, स्वतः गोलंदाज किंवा दुर्गेश, आणि पाहू शकाल दुर्गेश आलाय आणि गडी बाद झाला. म्हणजे भाविक भाविक चांगली बॅटिंग करत होता, तसा पुढे सजावून खेळायचा प्रयत्न राहिला होता, तो फटका फसला होता. पाहू शकाल या चौकानंतर थोडंसं कानमध्ये दिलं होतं दुर्गेशने, त्यावर काम केलं. बॅटर पुढे आलं होतं, थोडंसं मागे चेंडू टाकला गेला, थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे, त्यावर फटका फसला गेला. दुर्गेश चेंडू खाली आला नाही, गडी बाद झाला. भाविक गडी क्रमांक दुसरा बाद होतोय, तो म्हणजेच एडमन संघाचा. धन्यवाद सर. हर्षल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय, तो म्हणजे चौथ्या क्रमांकावर 22 वर 2.4 चेंडूचा खेळ संपला गेला. ऑफ साईडला फटका खेळला गेला. पाहू शकाल टीममध्ये खेळाडू आहे, चढला फील्ड करताय, चढला फील्ड केला गेला, सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. एकेरी धावाने आपला पुढे सावते. नक्कीच पाहू शकाल महाराष्ट्र पोलीस यांचं पण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं काम त्यांचं राहिलं आणि खूप चांगली मेहनत ते सुद्धा करतात. 365 दिवस जनतेच्या स्वार्थासाठी ते असतात आणि पाहू शकाल आज इकडे पोहोचले, त्यांनी आम्हाला नक्कीच सांगितलं गेलं, त्याचं पण कौतुक करूया आणि धन्यवाद. कशेत सर, आपण इकडे आलात, आपलं हार्दिक स्वागत. 23 धावा फलकावर 2 गडीच्या मोबाईल बॅटिंग करतो आहे आशापूर एडवन संघ. ऑफ साईडला फटका सुरेख खेळ, डीपमध्ये खेळाडू दूरवर आहे, चेंडूवर चेंडूला फील्ड करतोय, एक टप्पा घात. पाहू शकत परंतु दोन्ही बॅटर वेगाने धावलेत. मृदुल आणि हर्षल 2 धावा परिपूर्ण केल्या. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांच्या समाप्ती करत धावा 25 2 गडीच्या मोबाईल बॅटिंग करतोय आई आशापुरी एडवन संघ. पाहू शकाल थोडं स्पीडअप करा, कारण की 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक परिपूर्ण करायचं. हौशे नांदगाव संघ. आयुषनी चांगला कमबॅक केला बघा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केला, तर मागील 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला, म्हणजे एका षटकामध्ये 12 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. गोलंदाज मागवा गोलंदाज सजला दुर्गेश, यांनी मागील षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, विकेट्स घेतले होते तब्बल 3 धावा खर्च केला. तोच गोलंदाज गोलंदाज मागवा सज झालाय दुर्गेश. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला, हॅमर फटके खेळण्याचा प्रयत्न राहिला. खेळाडू तिकडे पोहोचले, बॅकअपसाठी खेळाडू आले, बॅकअप देतात, पण पाहू शकाल दोन्ही बॅटर वेगाने 2 धावा परिपूर्ण केल्या. 2 धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या धावपळचा 27 27 धावा धावफलकावर. पहिली इनिंग्स आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना आई आशापूर एडवन संघ. 3.1 चेंडूचा खेळ संपला गेला. 27 धावा धावफलकावर आहेत. 8.53 सरासरीने धावा जमा केल्या गेल्या आतापर्यंत. ऑफेन्स जास्त बाहेर छपून खेळायचा प्रयत्न राहिला होता, परंतु पाहू शकाल निर्धाव चेंडूला डॉट बॉल. डॉट बॉल नक्कीच झाला. पाहू शकाल काय वेगवान चेंडू राहिला होता, ओरपी चेंडू होता. पाहू शकाल थोडासा बाहेरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता बॅटरचा आणि हा डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू, वा. हर्षच्या विपक्षामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू निधाव टाकले गेले. सुरेख गोलंदाजी म्हणावे लागेल. अप्रतिम चेंडू मिस्टर दुर्गेश. बघा यावेळेस पाहू शकाल वेगवान गोलंदाजी करतात. चेंडू पर्यंत मध्ये आणला गेला. पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये प्रीतम बारी अशा प्रकारे ते गोलंदाजी चेंडू टाकतात. पाहू शकाल हाच वेग आणि असंच कटिंग ते गोलंदाजी करतात. बॅटची इनसाइड एज खालच्या नक्कीच टो लगावला गेला, परंतु पाहू शकाल डॉट बॉल. वा दुर्गेश वा, काय षटक टाकला आतापर्यंत. अप्रतिम गोलंदाज. रंगीबेरंगी टी शर्ट पाहू शकाल दुर्गेश यांचा आहे, ब्लॅक अँड फ्लोसन करायचं, परंतु कुठे ना कुठे अप्रतिम त्यांनी गोलंदाजी केली आणि जशा प्रकारे हातामध्ये चेंडू त्या प्रकारे त्यांनी टी शर्ट सुद्धा परिधान केला.
रात्रकडे स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा ओबी ग्रुपच्या माध्यमातून आयोजन केली गेली. युनिटी एकता कप ऑप्टिकच्या बाजू चेंडू प्रतिदा खोदून काढला. अडीपमध्ये खेळाडू अडीप लॉंग ऑफला चेंडूला फील्ड करत होता. बंबल झाला. एकदा परिपूर्ण दुसरा प्रयत्न करणार का? नकार दिला. वा काय गोलंदाजी आहे, काय क्षेत्ररक्षण. पहिला 5 चेंडू 3 धावा खर्च केल्यात. सांघिक धावसंख्येत ऑफर 28. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून येणार एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. अंतिम चेंडू या षटकामधला. यानंतर टॉस साठी सज्ज राहायचं दोन्ही कॅप्टन्स. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर संघ पाहू शकाल अजिंक्य मराठा शिरगाव संघ आणि त्याच्या पक्षामध्ये संघ जर पाहिलं गेलं तर सनराइज असंघ. ऑन साइडला खेळ चेंडू खूप उंच खेळला. डीप खाव कॉर्नरला चेंडूला पाठवून दिलाय. सीमारेषा पार. सोहेल दर्शवतात ह्या षटकार 6 धावा. बघा 5 चेंडू खूप सुरेख टाकले. अंतिम चेंडू जर पाहिला गेला तर शॉर्ट बॉल टाकला होता आणि अप्रतिम फटका सजवलाय जर पाहिला गेला तर मुर्दुलच्या बॅटमधून. हा रिफाक मेमन आपला सुद्धा वेलकम करूया. आमच्या मुख्य व्यासपीठावर वेलकम रिफाक भाई मेमन. आपला सुद्धा स्वागत असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बघा 34 धावा फलकावर आहेत. 2 गडी बाद झाले. 7 चेंडू 15 वर बॅटिंग करतोय मृदुल. 6 चेंडू 4 वर बॅटिंग करतोय हर्षल. अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल यावर चर्चा केली. त्याला बॉलर लगेच इंट्रोड्यूस करा, जास्त वेळ घेऊ नका. बघा तुम्ही 18 मिनिटं 50 सेकंदामध्ये तुम्ही 4 षटक टाकलेत, परंतु शेवटच्या षटकात तो वेळ तुम्ही स्पेंड करायचा नाहीये. मृणाल आलाय. मृणालला यावेळी इंट्रोड्यूस केल्या गेल्या अंतिम षटकामध्ये मिस्टर मृणाल डेथ ओव्हरमध्ये इंट्रोड्यूस केले गेले. पहिला चेंडू फटका सुरेख खेळला. डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेला. 2 खेळाडू येतात. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडूच्या मध्ये चेंडू निघून जाईल. सहज सीमारेषा पार. हलुंदा कार्पेट आलाय चौकार. 4 धाबा. दरवाडीचा मास्टर काय फटका सजवला होता. सरळ पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू खूप वेगाने निघून गेला. पंच सुद्धा बाजूला राहिले. कुणाल पेनकर आहेत बॉलिंग अँड पंच. धावसंख्येतून पोहोचला फटका 38-38. अजून एक हलुंदा कार्पेट खेळला गेला. बॉल बॅक खेळण्याचा प्रयत्न. चुकी 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 थोडीशी गाय केली मृणालने. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं होतं. फेकी खूप वेगाने केली. डायरेक्ट हिट जर झाला असतं कुठं कुठे विकेट आला असतं, परंतु थोडंसं थ्रो मागे राहिला आणि यष्टाच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धावाली धावफलक इकडे पुढे 39-39 लॉस ऑफ 2 विकेट. पुढील अजूनही येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे 4 चेंडू या इनिंग्स मध्ये. उंच फटका सुरेख आहे. डीप मध्ये खेळाडू खूप दूरवर आहे. चेंडू खाली येईल आणि पाहू शकाल अप्रतिम झेल. मृदुलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 3 बाद झाला. 39 अंकावर लागणार 3रा झटका आई आशापूर एडबन या संघाला. दरवाडीचा मास्टर नक्कीच पाहू शकाल 3रा गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. संदेश आलाय. मृणालचा कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर विकेट. अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करतायत. स्लो ओव्हरमध्ये दबाव असतो कारण की बॅटर मोठे फटके खेळत आहेत, परंतु पाहू शकाल यावेळेस गोलंदाजांनी नक्कीच चांगला कमबॅक केलाय. कौतुक करावं लागेल. आयुष आणि मृणाल लहान गोलंदाज आहेत. कमी वयामध्ये या संघामध्ये खेळतात. आज पूर्ण प्रॉपर हौशी नांदगाव संघ पाहायला भेटत नाही कारण की 2 ठिकाणी ते संघ खेळत आहेत. कुंभोलीवर सुद्धा त्याचा सामना सुरू आहे. इकडे सुद्धा सामना सुरू आहे. ते खेळाडू त्याने डिवाइड केले तर दोन्ही टुर्नामेंटसाठी.
लेग स्टंपवर चेंडू आल्या फेकून दिला. संदेशनी दिला संदेश, मी आलोय 5व्या क्रमांकावर, माझ्या बॅटमध्ये सुद्धा जातो, मी सुद्धा चौकार षटकार ठोकू शकतो. आणि ठोकलाय चौकार. 4 धावा. धन्यवाद इसे, धन्यवाद. बघा 43 धावा फटकावर आहे. 4.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून एक. वा वा वा, कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून पाठवून दिलाय. अंबे संशला सलामी करणारा षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. संदेश, नाव संदेश आहे आणि संदेश दिलाय संदेशने. 2 चेंडू 10 वर तो बॅटिंग करतो. एक षटकार, एक चौकाराच्या मदतीने मृणालवर हल्ला बोल केला गेला. औषकाल 49 धावा फटकावर. अजून येणारे शेवटचा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. विनंती करेल दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. सनरायझर्स हे पालघर संघाचे कॅप्टन, तर एका बाजूला संघ जर पाहिला गेला तर संघ असणार आहे तो म्हणजेच अजिंक्य महाराज शिरगाव. कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. आणखी बघू शकाल 49 धावा फटकावर. 3 गडी भाजले. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू खूप चांगला टाकला गेला. पाहू शकाल खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील. तत्पर एक धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. एकेरी धावानी 22चा कॉल आहे. 50 धावा परिपूर्ण झाले. 5 षटकामध्ये 50 धावा. 51चा पाठलाग करायचा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10.20 ची सरासरी गाठायची आहे. हा सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच हौशी नांदगाव संघाला पुढील इनिंगला सुरुवातीला आपल्याला जोडले जातील मायक्रोफोनवर मंतर घर त्यांचा आवाज ऐकूया. पुढील इनिंगसाठी 51चा पाठलाग करायचा. पाहू शकाल बॅटिंग दाखवली आई आशापूर ऍडव्हान्स संघाकडून. भाविक 6 चेंडू 10 धावा त्यांनी बनवल्या. राज 5 चेंडू 5 धावा. 8 चेंडू 15 बनवले ते म्हणजे मृदुल. हर्षल नॉट आउट राहिला 8 चेंडू 9 वर आणि संदेशने 3 चेंडू 10 बनवल्या. 50 वर 3 गडी बाद. एक मात्र एक्स्ट्रा बाईचा टाकला गेला. एकही वाईट किंवा नो बॉल टाकला नाही. चांगली गुंदी बनावी लागेल औषधी नांदगाव या संघाकडून. स्मिथने पहिला षटक टाकला 10 धावा खर्च केल्या. दुर्गेश 2 षटक 12 धावा 1 गडी बाद. आयुष 1 षटक 12 धावा 1 गडी बाद. मृणाल 1 षटक 15 धावा 1 गडी बाद. पहिला विकेट 10 वर, दुसरा विकेट 22 वर, तिसरा विकेट 39 वर. 5 षटक 50 धावा बनवल्यात. म्हणजेच बॅटिंग करत असताना संघ जर पाहिले गेला तर आई आशापुरी ऍडव्हान्स संघाने. आता पाहू शकाल हौशी नांदगावला बनवायचे 51. हे सामना विजयी होईल की पराभूत होईल हे जाण्यासाठी मायक्रोफोन आमंत्रित करूया मिस्टर मंथन घरत यांना पुढील इनिंगसाठी. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल.
एकता ओवी युनिटी कप 2026 आपण पाहत आहात. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आपण पाहत आहेत 50,000, तृतीय 25,000, चतुर्थ 15,000 आणि पाचवं पारितोषिक देखील 15,000 आणि आकर्षक चषक अशी लक्षवेधी ही स्पर्धा पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यात या स्पर्धेची चर्चा प्रचंड पाहायला मिळते. सुरू असलेली लढत आपण पाहतायत. एका बाजूला आई आशापुरी एडवंटचा संघ पाहायला मिळतोय, तर त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहतोय आहे हौशी नांदगाव. 5 षटकं आपण पाहिलीत आणि 5 षटकानंतर धावसंख्या धाव फलकावरती 50 पाहायला मिळाली. 51चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग सेकंड इनिंगमध्ये कशा प्रकारे केला जाईल. चला, नांदगाव संघ जास्त वेळ घेऊ नका. 2 सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेला पाठवायचे. त्याचबरोबर नांदगाव संघ आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर दाखल होतोय चिन्मय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती यतीनला आपण पाहताय. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती मृदुल पाटील. सफाळ विभागातील आपण पाहिलं तर एक चर्चित असलेलं नाव आपल्याला पाहायला मिळते. रॉकी ग्रुप टेंबी खोडावेचं मैदान ज्यानं अक्षरशः गाजवलेलं आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्याच्या नावे पाहायला मिळते, तसा मात्र खेळाडू आपण पाहताय षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्क वरती. चला, नाणेफेकी करण्याकरिता दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित इथे यायचा आहे. नेक्स्ट मॅच सनराइज पालघर आणि अजिंक्य मराठा शिरगाव. रिफाकभाई मेमन आणि मेमूभाई यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. डावाला सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती मृदुल पाटील. पहिलाच बॉल यावेळेला मात्र अतिशय वेगवान मारा पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या समर्थ अँड अमेय हौशी नांदगाव या संघाची 0 पाहायला मिळते. अगदी चांगला बॉल रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवलं जाते. सफल फलंदाज झाले. अगदी चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याच्याचमुळे मात्र आपण पाहिलं तर फलंदाज ओळखू नाही शकले त्या चेंडूला. षटकातला दुसरा बॉल ओव्हर द विकेटने. अगदी पुन्हा एकदा चांगला बॉल अक्रॉस यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न. एक रन तिथे पाहायला मिळते. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेगबायचा सिग्नल पंचांकडे येतोय. अतिशय सुंदर ही स्पर्धा पाहायला मिळते. चौथ्या रात्रीत शेवटच्या दिवशी मात्र आतापर्यंत क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यांना मात्र मुभा असणार आहे, ती म्हणजे ऑल इंडिया आयकॉन्स. 2 प्लेयर प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतील. अगदी मेगा फायनल डेची प्रतीक्षा मात्र सर्वांना लागली आहे. ऑल इंडिया आयकॉन 2 प्लेयर प्रत्येक संघामध्ये असणार आहेत. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने.
यावेळेला मात्र इथे मात्र अगदी चांगला झेल टिपला गेलाय. इथे लागला पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. यतीन गॉन. बॅक टू दी पवेलियन. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला होता. अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेला मात्र ही लाईन अँड लेंथ गोलंदाज मृदुलची पाहायला मिळते. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं. अतिशय चांगला बॉल आतमध्ये सरप्राईज करून गेला फलंदाजासाठी. सुपर क्वालिटी गोलंदाजी सध्या मृदुल पाटीलची पाहायला मिळते. षटकातला 5वा बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर फुलर लेनचा मारा केला. फलंदाजानं मात्र त्याला प्रत्युत्तर दिलं. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. सिंगलने तिथे धाव संख्या आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 2. 5 चेंडू झालेत आणि पाचीच्या पाची चेंडू अगदी वैविध्यपूर्ण पद्धतीने मृदुलने हाताळलेत. कधी चेंडूला बाहेर काढतोय, कधी चेंडूला आतमध्ये काढतोय. ही मात्र कला अवगत असलेला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. क्लास दर्जा मृदुल पाटीलचा पहिल्या षटकात पाहायला मिळालाय. षटकातला शेवटचा बॉल. इथे मात्र सफल झाले फलंदाज. पॉईंटच्या दिशेला चेंडूला खेळले. फिल्डर त्या ठिकाणी चेस करतायत. 1 रन तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा यावेळेला मात्र परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहत आहे. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती समर्थ अँड अमेय हौशी नांदगाव संघाची 1 गडी बाद 4. चा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 बाद 4. चला एडवान्स संघ जास्त वेळ व्यतीत करू नका. ऑलरेडी टायमर ऑन आहे. 15 मिनिटं आणि 18 सेकंद ही तुमची उरली आहेत. उर्वरित 3 षटकं पूर्ण करण्याकरिता. कारण की त्या दिलेल्या वेळेत जर तुम्ही 4 षटकं हाताळली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घेऊन खेळावं लागेल. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर राज. षटकातला पहिला बॉल ओव्हर द विकेटने. इथे मात्र याही वेळेला मात्र राज आपण पाहिलं. पहिला बॉल टाकताना अगदी चांगला बॉल टप्पा पडला. त्यानंतर आतमध्ये वळण घेताना हा चेंडू पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून त्या चेंडूची दाहकता आपण पाहू शकतोय. अतिशय सुंदर बॉल. अतिशय सुंदर बॉल. अगदी स्टंपच्या वरनं फलंदाजाला गुंगारा देताना हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. दुसरा बॉल. इथे मात्र अगदी क्लास शॉट यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. वरच्या दिशेला हर्षल तिथे येतोय परंतु त्याला बीट करत चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 धावांकरिता.
कौतुक करावं तितकं कमी आहे या फटक्याचं. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र मैदानालगत चेंडूला खेळले फिल्डर तिथे येतोय. मिड ऑफला एक धाव तिथे पाहायला मिळते. लक्ष जर आपण पाहिलं तर 51चं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना सद्यस्थितीला आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 9 रन्स ऑन द बोर्ड झाल्यात. 1.3 षटकांचा खेळ झालाय. अगदी रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 12चा दर्शवतोय. षटकातला चौथा बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका अगदी गॅप मध्ये खेळलाय. कोणी फिल्डर तिथे नाहीये. चेंडू गेलाय सीमा पार. आलाय चौकार. 4 धावा. या षटकानंतर टॉस केला जाईल. बोथ टीम कॅप्टन्स टॉस करण्याकरिता यायचंय. सनराइज पालघर संघाचा कर्णधार आणि अजिंक्य मराठा शिरगाव संघाचा कर्णधार. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला चौकाराच्या साह्याने. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 13. षटकातला 5वा बॉल डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र पायावरती लागल्या. अपील केली आणि इथे मात्र फिंगर इज गॉन अप. विकेटचं पतन गॉन. गोलंदाज घाई करा. इथे मात्र विकेटचं पतन. काय जबरदस्त टो क्रशिंग यॉर्कर यावेळेला मात्र हाताळला गेला होता. पायावरती लागला आणि पंचांकडे ती अपील केली आणि ती अपील पंचांनी मात्र उचलून धरली. तेराला 2 अशी स्थिती पाहायला मिळते. 1.5 षटकांचा खेळ झालाय. काय गोलंदाजी केली आहे. आई आशापुरी एडवनच्या गोलंदाजांनी सुरुवात तर अगदी धमाकेदार केली मृदुल पाटीलने आणि त्याच्यावरती मात्र कळस चढवताना आपण राजला पाहतोय. पॉवर प्लेची षटकं कशी हाताळावी मात्र या दोन्ही गोलंदाजांनी दाखवलंय. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. राज गोलंदाजी मार्कवरती. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नव्यानं आता दाखल झालाय जिग्नेश. ते मात्र चांगला बॉल. त्याला मात्र कट केलाय. फिल्डर तिथे येत आहेत. फील्ड करतायत आणि तिथपर्यंत सिंगल ही कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि या सिंगलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 2 गडी बाद 14. रिफाक भाई टॉस करण्याकरिता आपण यायचंय आणि मेहबूब भाई त्यांच्या समवेत आहेत. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. मेहबूब भाई आणि रिफाक भाई इथे उपस्थित आहेत. पीएमसीसी अजिंक्य मराठा या संघानं कॉल केलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय सनराइज पालघर संघानं. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे. क्षेत्ररक्षण
जास्त काही विचारणार नाही आहोत. चला आपण जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. दोन्ही संघांना आपण देऊयात शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी. दोन पूर्णांक 2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 15 धावा, 15ला 2 अशी स्थिती पाहायला मिळते. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र सरळ बॅटने केले लॉंग ऑनच्या दिशेला क्लास फटका. षटकार 6 धावांकरिता. मॅच काय जबरदस्त फटके बाजीला आता मात्र सुरुवात झाली आहे. गोलंदाजांवरती आक्रमण, गोलंदाजांवरती हल्ले चढवले जात आहेत. धाव संख्या जर आपण आता पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 25-25. इथून मात्र हौशी नांदगाव देखील म्हणतायत की आम्ही आता मागे थांबणार नाही आहोत, आम्ही मात्र आता आमच्या धावांचा वेग वाढवणार. धाव संख्या आपण पाहताय 25-25 झाली आहे धाव फलकावर. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र अगदी आतमध्ये येणारा बॉल, कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये. आतापर्यंत या षटकात आपण पाहिलं तर मृदुल 11 रन मोजतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. हा चेंडू टाकला आतमध्ये येतोय, विकेट किपरच्या हातामध्ये गेला, बॅट फिरली परंतु चेंडू थोडा उशिराने आलाय. षटकातील शेवटचा बॉल मृदुल घेऊन तयार होतोय. 1.5 षटकांचा स्पेल त्यानं हाताळलाय, 14 रन दिलेत, 1 विकेट प्राप्त केली आहे. शेवटचा बॉल, इन स्विंगिंग बॉल पाहायला मिळतोय. चेंडूला खेळलंय, फाईन लेगच्या दिशेला चेंडू गेलाय, फिल्डर तिथे येत आहेत. 1 रन ते घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. 1 रन तिथे या एकाच धावेवरती सॅटिस्फाईड फलंदाजाला व्हावं लागेल. आणि या सिंगलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय समर्थ अँड अमेय हौशी नांदगाव या संघाची झाली आहे फलकावरती 26. थँक्यू सो मच. हे षटक हाताळण्याकरता ॲडव्हान्स संघ आपल्याकडे 5 षटकं 4 मिनिटं आणि 58 सेकंद ही शिल्लक राहिलेत.
लक्ष असू द्या, वेळेकडे देखील लक्ष ठेवणं गरजेची गोष्ट आहे. 3 षटकं झालेली आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या 26 झाली आहे. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 25 रन हे समीकरण हे सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय, गोलंदाजी मार्कवर जतीन. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र बॅक फुटला गेले. फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय. फिल्डर तिथे येतोय. चांगलं फील्ड होत आहे. एक धाव घेतली आणि दुसरी धाव देखील आपण पाहताय अगदी चांगल्या प्रकारे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 28 रन्स ऑन द बोर्ड. तीन पूर्णांक 1 षटकांचा खेळ झाला. 28 धाव्या या बोर्डावरती लागल्यात. अगदी एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या समर्थ अँड अमेय हौशी नांदगाव या संघाकडनं पाहायला मिळतंय. समोर ज्या गाड्यांची लाईट ऑन आहे ती मात्र गाड्यांची लाईट बंद करायची आहे. बॅटरच्या डोळ्यात येत आहे. पहिल्या षटकातला पुढचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. स्ट्रेट टू द बॉलर. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. 28 ला 2 अशी स्थिती पाहायला मिळते. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता आहे. दहा बॉल आणि 23 रनची आवश्यकता. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र अगदी चांगला बॉल. फटका तितका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं गेलं. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 29. अगदी गोलंदाजी जर आपण पाहिलं तर अगदी जोमामध्ये होत असताना आई आशापूर एडवण या संघाची पाहायला मिळते. 51 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं. सद्यस्थितीला आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 29 ला 2. ऋषी जर आपण पाहिलं तर चांगलं कॉन्ट्रीब्यूट करताना पाहायला मिळतोय. 13 बॉल तो खेळलाय. 13 बॉलमध्ये 20 रन आलेत. समोर जे बाईक घेऊन उभे आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपल्या बाईकची लाईट हेडलाईट बंद करायची आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी खालच्या भागात लागला आणि यावेळेला मात्र आपण पाहताय मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा. चौकाराच्या साह्याने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे. वेगानं पुढे जाताना पाहायला मिळते. 33 धावा या फलकावरती लागल्यात. षटकातील 5 बॉल. इथे मात्र पिक करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटच्या दिशेला चेंडू येतोय. फिल्डर तिथे येतात. फील्ड होते. फेकी होते. नॉन स्ट्रायकर एंडला आणि इथे जर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांची घेतली गेली मदत.
अगदी मैदानातला सॉफ्ट सिग्नल जो आहे तो द्यावा लागेल, कारण की लाईनिंग तिसऱ्या पंचांना व्यवस्थित समजत नाही आणि ते मात्र नॉट आउट हा सिग्नल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र धावसंख्या आपण आता पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 35, 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये 16 रन. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. बॅक टू द बॉलर चेंडूला खेळले, फिल्डर तिथे हर्षल तरी येतोय, सिंगल मिळते आणि या सिंगल व्यतिरिक्त काही मिळणार नाही. इथे जर आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 36 म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. आहेत 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 15 रन. ऋषी जर आपण पाहिलं तर अगदी या इनिंगला त्याने सावरलंय. 13 बॉल तो खेळलेला आहे. 13 बॉलमध्ये 20 रन त्याच्या बॅटमधून आले. जिग्नेश त्याला चांगली साथ देतोय. तो देखील 5 बॉलमध्ये 9 रन बनवत मैदानामध्ये उभा आहे. परंतु आता हे षटक दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर निर्णायक पाहायला मिळणार आहे. यानंतरची लढत हे देखील एक मोठं बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असणार आहे अजिंक्य मराठा शिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ सनराईज पालघर. नाणेफेकीचा कौल झाला. सनराईज पालघर या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. फलंदाजी करता अजिंक्य मराठा शिरगाव या संघाला आमंत्रण दिलंय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवर रितेश. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत 15 रन. 6 बॉल 15 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर रितेश. पहिलाच बॉल अतिशय भन्नाट वेगात, परंतु तिथे ओव्हरस्टेपिंग यावेळेला मात्र पाहायला मिळते. पंचाने ते ओळखलं आणि नो बॉलचा इशारा. आता पुढील संधी आहे फलंदाजाकरता फ्री हिटची. आता या संधीचा स्वीकार कशा प्रकारे फलंदाज करेल. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत 14 रन. 6 बॉल आणि 14ची आवश्यकता. आपण पाहत आहात एकता ओवी युनिटी कप 2026. अतिशय शानदार हे आयोजन आणि नियोजनबद्धता या स्पर्धेची पाहायला मिळते. अगदी LED स्क्रीन देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताय. जावेद भाई लुलानिया आणि ऐनुद्दीन भाई सय्यद यांच्या वतीनं अतिशय शानदार हे आयोजन या स्पर्धेचं आर्यनच्या या मैदानावरती पाहायला मिळतंय. इथे मात्र अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र पंचांनी चेकिंग करता रिव्ह्यू घेतला गेलाय. इथे मात्र चेकिंग होताना पाहायला मिळते. तिसऱ्या पंचाने अँगल जो आहे तो तपासला आणि त्यानंतर नो बॉल होताना पाहायला मिळालाय. म्हणजे आता नवीन गोलंदाजाला पाचारण करावं लागेल. मॅच मध्ये आता रंगतदार अशी परिस्थिती पाहायला मिळते. चला एडवंट संघ जास्त चर्चा विचार विनिमय करू नका. लगेच नवीन गोलंदाजाला आणा गोलंदाजी मार्कवर.
रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकला तो चेंडू जिथे गोलंदाजाला चेकिंग करताना अगदी तो अँगल जर आपण पाहिलं तर त्याचा अक्षरशः तिथे पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज जर आपण पाहिलं तर आता हर्षल येतोय गोलंदाजी मार्कवरती. फ्री हिटचा बॉल अजूनही फ्री हिट कंटिन्यू होताना पाहायला मिळतोय. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 13 रन हे आहे समीकरण. इथे मात्र आपण पाहिलं तर मागच्या बाजूला चेंडू जातोय. शॉट फाईन लेगला. फिल्डर तिथे पुढे येतोय आणि 22चे संकेत पंचांकडे येतात आणि या 22च्या साह्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 39 धावा. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 12 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. ते मात्र बॅकफुटला फलंदाज गेले. चेंडूला खेळलं पॉइंटच्या क्षेत्रात. चेंडू गेला. 1 रन घेतले. ऋषी दुसऱ्या करता वळलाय आणि यावेळेला मात्र आपण पाहताय सॅक्रिफाईस विकेट पाहायला मिळते. विकेट डाऊन. इथे मात्र आता सामन्यामध्ये रंगतदार अशी परिस्थिती पाहायला मिळते. विकेट जाताना पाहायला मिळाली. अगदी चाणाक्ष कार्य तिथे मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं नव्यानं दाखल झालेला आहे दुर्गेश. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने हर्षल. ते मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. अगदी गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला पाठवलंय सीमा पार. आलाय खणखणीत षटकार. अगदी हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला. या षटकारानं आता आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 46. आता जिंकण्याकरिता 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. तिथे ते सेलिब्रेशन आपण पाहू शकाल. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. अगदी प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 5 रन. ऋषीने काय इनिंग खेळली आहे. 15 बॉलमध्ये 27 धावांची. अगदी संघ अडचणीमध्ये होता परंतु तिथून मात्र अँकर रोल त्यांना प्ले केलाय. 4.3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 46. षटकातला चौथा बॉल. 3 बॉल आणि 5 रन. तर मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज लागतोय. मागच्या बाजूला चेंडू गेलाय. सिंगल घेतलाय दुसऱ्या करता. ऋषी वळतोय आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय तर रनआउटच्या माध्यमातून जाते विकेट. चला घाई करा नवीन फलंदाज. येणारे चेंडू आता बाकी आहेत 2 आणि 2 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 4 रन. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचं मात्र आता लक्ष या सामन्याकडे लागून राहिलंय. दोन चेंडू आणि 4 धावा.
दोन बॉल मध्ये 4 षटकातला पुढील बॉल. यावेळेला मात्र नियंत्रण हरपलं. चेंडू बराच डाऊन द लेग जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा सिग्नल आलाय वाईटचा आणि वाईटच्या मदतीने आता आपण पाहताय धाव संख्येमध्ये 1 ने वाढ. आता 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 3 रन. एडवन की हौशी नांदगाव. इथे मात्र अगदी चांगला फटका ऋषीच्या बॅटमध्ये आलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि हा आलाय विजयी चौकार. इथे विन होत असताना संघ पाहायला मिळतोय हौशी नांदगाव. इथे मात्र काय ऋषीने बॅटिंग केली आहे. जबरदस्त क्लास त्याचा पाहायला मिळाला. 17 बॉल मध्ये 32 रन त्याच्या बॅटमधनं आले आणि त्याच खेळीच्या जोरावरती तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.